जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा जो सेकंड फेज आहे, त्या सेकंड फेज मधला देखील विथ इंटरव्ह्यूचा राउंड कधी लागणार आहे, त्याला इतका उशीर का बरं लागत आहे, या राउंड मध्ये एका जागेसाठी किती उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे, त्यातल्या त्यात जे उमेदवार आता ऑलरेडी विदाउट इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालेले आहे त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नेमकी सद्यस्थिती काय आहे, त्यांचे जे कन्व्हर्जनचे राउंड होणं अपेक्षित आहेत ते कधीपर्यंत लागू शकतील आणि इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सगळी माहिती। परंतु तुम्हा सर्वांकरिता एक महत्त्वाची सूचना की आपण जर का या ठिकाणी अजूनही टेट परीक्षेची तयारी करत आहात आणि आपला पेपर अजून जर का बाकी असेल तर तुमच्याकरिता आम्ही या ठिकाणी जे आहे फ्री मध्ये काही टेस्ट ज्या पद्धतीने IBPS ऍक्च्युअल मध्ये प्रश्न विचारत आहे, सेम टू सेम त्या लेवलचे आणि तेवढ्याच वेटेजचे प्रश्न या ठिकाणी जे आहे ऍप मध्ये आपण दिलेले आहे। आपण जर का या ठिकाणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल आणि अजूनही आपला पेपर देण्याचं या ठिकाणी बाकी आहे, म्हणजे येणाऱ्या 3, 4, 5 तारखेला पेपर असेल, तर तुमच्याकरिता मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवर मोफत जे आहेत जशास तशी टेस्ट आपण अरेंज करून दिलेली आहे की एक्झॅक्टली पेपर किती वेटेजचा येतो आहे, किती डिफिकल्टी लेवलचा येतो आहे, कोणत्या विषयाचे किती प्रश्न, कोणकोणत्या टॉपिकचे किती प्रश्न, त्या संदर्भामध्ये आपण एक टेस्ट या ठिकाणी बनवलेली आहे। 3 टेस्ट आहे, अगदी मोफत दिलेली आहे। आपण मास्टर टीचर ऍप डाउनलोड करायचं, इथे बघा टेस्ट सिरीज वर क्लिक करायचं, टेस्ट सिरीज वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे जशास तशा टेस्ट असं दिसणार आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जर आपण वरती इथे थोडंसं स्क्रोल केलं, इथं फुल लेंथ दिसेल, फुल लेंथ दिसल्यावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्याकरिता जे आहे 1, 2, 3 टेस्ट जशास तशा दिलेली आहे, अगदी मोफत आहे, तुमच्याकडून कोणताही चार्ज घेतला जाणार नाहीये प्रत्येकाने। मग तुम्ही दुसऱ्या अकॅडमीकडे जरी जॉईन असाल तरी देखील माझी इच्छा आहे की प्रत्येकाने हे सॉल्व्ह करून बघावं टाइमर लावून, आणि याची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पहिली जी कमेंट आहे त्यामध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ऍप डाउनलोड करा। चला आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। आपला महत्त्वाचा मुद्दा ज्याचा उद्देश हा आहे या व्हिडिओ बनवण्यामागचं की जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे। खऱ्या अर्थाने आता मे महिना संपलेला आहे, विदाऊटची यादी लागून आता बराच कालावधी लोटलेला आहे, प्रत्येकाला चाहूल लागलेली आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी कधी। परंतु सध्या आपण जर का माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर टेट परीक्षेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या 5 जून पर्यंत, त्यामध्ये जे आहे प्रशासन थोडंसं व्यस्त आहे, तरी देखील बॅकग्राऊंडला विथ इंटरव्ह्यूचं काम चालू आहे। आता याची जी यादी आहे तर आपल्याला कधीपर्यंत अपेक्षित आहे, तर हा जो चालू आठवडा सुरू होतो आहे येत्या सोमवारपासून, या आठवड्यामध्ये जे आहे आपल्याला याची यादी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण फॉलोअप जर का घेतलं तर या ठिकाणी असं समजलेलं आहे की बॅकग्राऊंडला बऱ्यापैकी काम जे आहे पूर्णत्वास आलेलं आहे। एकूण कॅन्डिडेटची संख्या थोडीशी जास्त आहे, 8,500च्या आसपास विद्यार्थी असल्या कारणाने आणि आस्थापनांची संख्या देखील खूप जास्त असल्या कारणाने थोडासा एक्स्ट्राचा कालावधी या ठिकाणी लागताना दिसत आहे। बऱ्याच जणांना या यादीची प्रतीक्षा होती। खऱ्या अर्थानं जे आहे जे उमेदवार विदाऊट मधून 1-1 मार्कानं राहिलेले आहे किंवा सेम मार्क वरती या ठिकाणी थांबलेले आहे, त्या सर्वांच्या अपेक्षा अशा होत्या की अगोदर जे आहे कन्व्हर्जनचा राउंड लागायला पाहिजे है ना, समांतर आरक्षणाच्या जागा ज्या काही कन्वर्ट होऊन येणं अपेक्षित आहे तो राउंड लागायला पाहिजे, परंतु त्या प्रोसेसला जास्त एक्स्ट्राचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी अगोदर लागायला पाहिजे, म्हणून ते सगळे उमेदवार जे आहे विथ इंटरव्ह्यूला या ठिकाणी लागून जातील। आता मेरिटच्या संदर्भामध्ये बोलणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं राहतं, परंतु ज्या पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूच्या राउंड मध्ये मेरिट फार जास्त हललेलं नाहीये, किंचितसं मागे पुढे झालेलं आहे, त्याच पद्धतीने जे आहे विथ इंटरव्ह्यूला होईल का, तर कदाचित तसं होणार नाही, थोडंसं आणखी जास्त खाली येईल। कारण विदाऊट मध्ये जवळपास 1400च्या अराउंड जागा होत्या, आता 8,500 जागा आहेत, त्याच्यामुळे थोडंसं खाली मेरिट निश्चितपणाने येऊ शकेल।
त्यामध्ये जर का एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या वतीने विचारला जातो की सर आता विथ इंटरव्ह्यूचा जेव्हा राऊंड लागेल मग एक जागा असेल तर मग एका जागेसाठी किती उमेदवार या ठिकाणी पाठवले जातील, तर ज्या पद्धतीने आपलं शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे एका जागेसाठी 10 उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे। याचा अर्थ असा होत नाहीये की 8,500 जागांसाठी जे आहे 85,000चं सिलेक्शन होईल, असं होत नसतं। कारण एक उमेदवार जर का मेरिटमध्ये बसला तर साहजिक आहे तो 10 जागेवर जाऊ शकतो। त्यामुळे एक उमेदवार जर का 10 जागेवर जात असेल तर त्याचं काउंटिंग 10 वेळेस केल्या जातं। त्याच्यामुळे हे जे काही उमेदवार असतात त्यांची संख्या कमीच असते। जवळपास असं आपण गृहीत धरूया की 8,500 जागा असेल तर निवड यादीमध्ये जवळपास 13-14 हजाराच्या आसपास आपल्याला उमेदवारांची संख्या पाहायला मिळू शकते। 85,000 आपल्याला पाहायला मिळणार नाही। आता यामध्ये प्रोसेस शासनाची अशी राहणार आहे की येत्या 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम जिल्ह्यांमध्ये शाळा ज्या आहेत त्या 15 जून पासून सुरू होणार आहे। तर मग जर शाळा सुरू झाल्या तर आपल्याला माहिती आहे विथ इंटरव्ह्यू मध्ये डेमो आणि इंटरव्ह्यू दोन्ही गोष्टी असतात। डेमोला 15 मार्क्स, इंटरव्ह्यूला 15 मार्क्स। मग जर का डेमो घ्यायचा असेल तर शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पण लागणार आहे। त्यामुळे 15 जूनच्या नंतरच जे आहे यांचे जे काही डेमो असणार आहेत ते सुरू होण्याची शक्यता दाट आहे। म्हणून ही संपूर्ण जे काही सिनॅरिओ आहे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता फार जास्त कालावधी निवड यादीकरिता शिल्लक राहिलेला नाही। तर राहतो आहे प्रश्न की सर कन्व्हर्जनचा राऊंड लागेल का? बघा कन्व्हर्जनचा राऊंड लागू ही शकतो, परंतु त्याकरिता थोड्याशा पाठपुरावा करण्याची नितांत आवश्यकता आहे। किंवा काही विद्यार्थी त्या पद्धतीने जे आहे आपल्या आपल्या परीने तयारी देखील करत आहेत, पाठपुरावा करत आहेत, परंतु ज्या पद्धतीने निवड यादी लावण्याकरिता पाठपुरावा सुरू होता, सर्वांचा पाठिंबा होता, त्या पद्धतीने सध्या तेवढासा पाठिंबा या गोष्टीसाठी पाठपुराव्यासाठी दिसत नाही। ही एक अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे। माझी इच्छा आहे की ज्या उमेदवारांचे मेरिट 1-1, 2-2 मार्काने या ठिकाणी थांबलेलं आहे त्यांनी या पाठपुरावा करण्यासाठी जे आहे स्वतःहून पुढे यावं आणि मंत्रालय आणि शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे दोन्हीकडे जे आहे आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे। राहतो आहे शेवटचा प्रश्न उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये कन्वर्जन राउंड। तो देखिए उर्दू मीडियम का जो कन्वर्जन का जो राउंड है, ओपन कन्वर्टेड का जो राउंड है वो इंशाल्लाह जरूर होगा। लेकिन जैसे कि जेन्युइनली हमने देखा है अब 2017 से लेके अब तक जितने भी रिक्रूटमेंट हुई है पवित्र पोर्टल के थ्रू, वहां पर हमको एक बात का पता चला है कि तकरीबन जो है पहला राउंड होने के बाद जो ओपन कन्वर्जन राउंड होता है उसको नियर अबाउट जो है वो 2 महीने के अराउंड वक्त लग जाता है। तो अभी भी उसके लिए थोड़ा सा वक्त बाकी है, इंशाल्लाह वो होगा ज़रूर। और जो दीगर जो तंजीमें हैं वो अपने अपने तौर पे उसके लिए जो है काम कर भी रही और इंशाल्लाह बहुत जल्दी से हो सकता है कि जून के महीने में ही या फिर जून के एंडिंग तक हम लोगों को ओपन कन्वर्जन का जो राउंड है वो देखने को मिल सकता है। अब उसके अंदर उर्दू मीडियम के ताल्लुक से देखे जाए तो जैसे 256 टोटल वैकेंसीज आई थी, जिसमें से फर्स्ट राउंड के अंदर 100 कैंडिडेट्स का सिलेक्शन हुआ है, 100 उम्मीदवारों का सिलेक्शन हुआ है, जिसमें से 156 सारी की सारी वैकेंसी हमको ओपन कन्वर्टेड में देखने को मिलेगी। तो उसके लिए आप प्रिपेयर रहिए, दुआएं करें कि ओपन कन्वर्टेड राउंड जो है वो बड़ी आसानी के साथ हो जाए। तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती। माझ्याकडे सध्याच्या घडीला जेवढी अपडेट होती तेवढी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणखीन जर का तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, शंका असतील तर निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट करा। मी माझ्या परीने त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करतच राहील। आणि जे उमेदवार विथ इंटरव्ह्यूची तयारी करत असेल किंवा ज्यांना या गोष्टीची प्रतीक्षा असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला फॉरवर्ड करायला देखील विसरू नका।